नमस्कार प्रेक्षकांनो, तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता मल्हार नुपूरवरती खूप चिडलेला असतो, कारण ती त्याच्या गाडीच्या समोर आलेली असते. म्हणजे खूप मोठा अपघाती झाला असता. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता मल्हारला नुपूरची काळजी वाटते. तो तिच्यावरती ओरडत असतो आणि तिला म्हणत असतो, तुम्हाला बघून चालता येत नाही का, सांगा ना. तुम्हाला बघून चालता येत नाही? अहो, रस्त्याच्या मधोमध चालत असताना लक्ष कुठे असतं तुमचं? इतकी कुठे तंद्री लागलेली असते तुमची की तुमचं गाड्यांकडे सुद्धा लक्ष नसतं? सांगा ना, बोला आता. आता का तुमची दातखिळी बसली? तेव्हा नुपूर म्हणत असते की सॉरी. तेव्हा मल्हार म्हणतो की सॉरी? अहो मॅडम, आता तुम्ही मला सांगा, सॉरी म्हणून तुमचा जीव परत आला असता का? जर अपघात झाला असता तर सॉरी म्हणून काय उपयोग झाला असता? तेव्हा प्रेक्षकांनो, नुपूर आता गप्पच बसते. तेव्हा मल्हार जायला निघालेला असतो आणि तेवढ्यातच आता देवी आईची पालखी आल्यामुळे इथे सगळीकडे आता भंडारा उधळला जातो आणि त्याची सगळी हळद इथे त्याच्या अंगावरती सांडलेली असते. नुपूरच्याही अंगावरती हळद सांडलेली असते आणि मल्हारच्या सुद्धा, कारण इथे भंडारा उधळला जातो आणि दोघांच्याही अंगावरती संपूर्णपणे आता हळद उडाली जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, मल्हारला आठवतं की त्याच्या हळदीच्या दिवशीच त्याची होणारी बायको संजना ही दुसऱ्या मुलाबरोबर पळून गेलेली असते. ती त्याला म्हणते की मल्हार, मला तुझ्यापेक्षाही जास्त चांगला बेटर ऑप्शन मिळालेला आहे आणि म्हणूनच संजना मल्हारला सोडून गेलेली असते. तर इथे नुपूरचं लग्नसुद्धा ठरलेलं असतं आणि ते सुद्धा तिच्या आवडत्या मुलाबरोबर, वेदांत बरोबर. आणि हळदीच्या दिवशीच तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा अपघात झालेला असतो आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला असतो. तेव्हा इथे हळदीच्या दिवशी तिचा नवरा तिला सोडून गेल्यानंतर तिचंही लग्न आता राहिलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, आजच्याच दिवशी बरोबर दोघांच्याही अंगाला जणू काही हळद लागलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, मल्हारचा मित्र येतो आणि मल्हारला हळदीमुळे किती त्रास होतो ही गोष्ट त्याला माहिती असते आणि म्हणूनच तो आपल्या मित्राला गाडीमध्ये बसवतो. गाडीतून घेऊन जात असताना इथे आता मल्हारला खूपच जास्त त्रास होत असतो. त्याचे हातपाय थरथरायला लागलेले असतात. त्याला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत असतो. तेव्हा त्याचा मित्र मोठ्याने श्वास घे, मोठ्याने श्वास घे असं म्हणत असतो. तेवढ्यातच इथे जोगतीनमाई आलेल्या असतात आणि जोगतीनमाई नुपूरला बघून म्हणतात की ह्या वेळेला सगळं काही चांगलं होणार आहे, काळजी करू नको. देवी आईने स्वतः तुला आशीर्वाद दिलेला आहे. देवी आईची साडी इथे आता नुपूरच्या हातामध्ये आलेली असते आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, देवी आईची ओटी भरत असताना जी काही साडी आता समोर ठेवण्यात आलेली असते ती साडी नुपूरला मिळालेली असते. म्हणजे देवी आईने तिला आशीर्वाद दिलेला असतो. तेव्हा इथे जोगतीन म्हणतात की अर्धवट राहिलेलं तुझं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. एका मोठ्या घरची तू लक्ष्मी होणार आहेस. गृहप्रवेश करून त्या घरामध्ये लवकरच जाणार आहेस. जे तुझ्या नशिबामध्ये अर्धवट राहिलंय ते लवकरच पूर्ण होणार आहे असं म्हणून जोगतीन तिला इथे आता टिक्का लावते आणि तिला भरभरून आशीर्वाद देऊन जाते. स्वतः देवी आई तुझं अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करणार आहे असं जोगतीन म्हणते. तर प्रेक्षकांनो, मल्हारला त्याचा मित्र आता गाडीतून बाहेर काढतो. मल्हारला खूप त्रास होत असतो. त्याला चालतासुद्धा येत नसतं. तो घरामध्ये जाण्याच्या आधी अंगणामध्येच आता ढोपर टेकून बसलेला असतो. तेवढ्यातच त्याची बहीण इथे आता हंडा भरून पाणी घेऊन येते, धावपळत येते आणि मल्हारची अवस्था पाहता त्याच्या अंगावरती ती आता थंड पाणी टाकते आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नुपूरची जी आई आहे ती खरं तर तिची आई नसून तिची होणारी सासू होती, पण ती आता तिच्याबरोबरच इथे राहत असते. नुपूर आता तिच्या अंगाला लागलेली हळद ही आता पाण्याने धुवून काढते, कारण तिला वेदांच्या आठवणींमध्ये रमलेलं राहायचं असतं. तिला अजिबात आवडत नसतं की वेदांतला सोडून ती दुसऱ्या मुलाचा विचार करेल किंवा त्याच्याबरोबर लग्न करेल. हे आता नुपूरला मान्य नाही आहे आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे आता नुपूरला आठवत असतं हळदीच्या दिवशीच तिच्या अंगाला इथे त्याच्या नावाची, वेदांच्या नावाची हळद लागलेली असते आणि त्याच दिवशी त्याचा भीषण अपघात झालेला असतो आणि त्याच्यामध्ये मृत्यू. तेव्हा प्रेक्षकांनो, हे सगळं घडल्यानंतर नुपूर अजिबात त्याला विसरत नाही. तेवढ्यातच इथे मल्हारची तायडी आलेली असते
आणि मल्हारची तायडी तिथे आल्यानंतर ती म्हणत असते की हे काय आहे मल्हार, मल्हार अरे तुला किती त्रास होतोय. आणि ती त्याच्या डोक्यावरती इथे आता हंड्यातून पाणी टाकते आणि त्याच्या अंगाची हळदसुद्धा धुवून काढते. आणि ती असं काही दाखवत असते, असं काही त्याच्यासमोर वागत असते की तिला मल्हारची खूप जास्त काळजी आहे. त्याशिवाय तिचं पान हलत नाही अशा पद्धतीची काळजी ती मल्हारला दाखवत असते, त्याच्यावरती प्रेम दाखवत असते. ती म्हणत असते मल्हार अरे बाळा काय होतंय तुला, कसला एवढा त्रास होतोय, हे बघ मी आहे ना, तुझी तायडी आहे, तुझी तायडी आहे, नको त्रास करून घेऊ. त्याच्याबरोबर त्याचा जो मित्र असतो त्यालासुद्धा इथे ती म्हणत असते काय रे इतका का मल्हारला त्रास झाला, तुला त्याच्याबरोबर कशासाठी ठेवलं आहे, त्याची काळजी घेण्यासाठी ठेवलं आहे ना. मल्हार शांत हो, शांत हो बरं, जाऊन तू फ्रेश होऊन घे, असं ती आता म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो मल्हार म्हणतो की मला इतका त्रास होतोय की असं वाटते जाऊन माझं आयुष्य संपून टाकावं. तेव्हा ती आता त्याला असं बोलण्यापासून अडवते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता मल्हारची काकू आणि ही चुलत बहीण ह्या दोघीजणी आता घरातली सगळी कामं आवरत घेत असतात, कारण का छत्रे गुरुजी येणार असतात. इथे आता मल्हारची जी काकू आहे ती मल्हारची पत्रिका छत्रे गुरुजींना दाखवणार असते. मल्हारच्या आयुष्यामध्ये लग्नाचा दुसरा योग आहे की नाही तो बघण्यासाठी. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मल्हारची जी बहीण आहे ती आलेली असते आणि ती म्हणत असते काय काकू किती खमंग वास येतोय हो, आणि ही फुलं कुठली आहेत, फुलांचा सुद्धा छान वास येतोय, ही सगळी तयारी अगदी छान केली आहे तर तुम्ही. तेव्हा इथे मल्हारची जी बहीण आहे चुलत बहीण ती म्हणत असते हो मग छत्रे गुरुजी येणार आहेत ना, मग आता तयारी तर उत्तम झालीच पाहिजे नाही का. तेव्हा ती म्हणत असते हो अगदी बरोबर, आणि हे काय नाश्त्यामध्ये काय बनवलं आहे, प्रसादासाठी शिरा बनवलं आहे का. पण आपण मागच्या वेळेलासुद्धा शिरा किंवा खीरच बनवत असतो, ह्या वेळेला एक काम करूया ना, काहीतरी छान मिठाई ऑर्डर करते ना बाहेरून, हा तुम्ही बाजूलाच ठेवून द्या. तेव्हा इथे आता ती काही ऐकायला तयार नसते, बनवलेला शिरा ती बाजूला ठेवायला सांगते. तेव्हा इकडे ती मुलगी म्हणत असते हे काय ग आई, आपण इतक्या छान पद्धतीने हा शिरा बनवला होता प्रसादासाठी, पण ही नेहमी असंच करत असते, तू मेहनतीने काहीतरी बनवलेलं असतं आणि ती ते बाजूला ठेवायला सांगते आणि दुसरंच काहीतरी ऑर्डर करते. तेव्हा ही गोष्ट आता मल्हारच्या बहिणीला काही आवडलेली नसते. तेव्हा इथे काकू म्हणत असतात असू दे ग बाळा, तिला जसं काही करायचं आहे ना ते करू दे, घरामध्ये शांतता असतं जास्त महत्त्वाचं आहे की नाही, कशाला या छोट्या छोट्या गोष्टींचा राग मानत राहायचं. आणि तसंही आता छत्रे गुरुजी येत आहेत. छत्रे गुरुजी माहिती आहेत का, जी काही भविष्यवाणी करतात, जे काही सांगतात ते सगळं खरंच होतं. तुला माहिती आहे मल्हारच्या आईवडिलांची पत्रिकासुद्धा त्यांनीच बघितली होती आणि त्यांनी सुचवलं होतं की मल्हारची आई म्हणजे माझी धाकटी बहीण या घरची सून होईल म्हणून, आणि खऱ्या अर्थाने ती या घरची लक्ष्मी झाली. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जी वेदांची आई आहे ती आता वेदांची बॅग बाहेर काढते. त्याच्यामध्ये वेदांतने नुपूरला लिहिलेले जे काही लेटर्स आहेत, लव्ह लेटर्स, ते त्याच्यामध्ये असतात. वेदांचे कपडे असतात, त्याच्या सगळ्या आठवणी आता त्या बॅगमध्ये असतात, ज्या ठेवलेल्या असतात नुपूरने जपून. तेव्हा प्रेक्षकांनो आता वेदांच्या आईला जे काही आता जोगतीन बोललेले असतात ते आठवतं. जोगतीन म्हणतात की आता लवकरच तुझ्या सोबतीने चालणारा, तुझा हात पकडून चालणारा कुणीतरी तुझ्या आयुष्यामध्ये येणार आहे, जो तुझ्या आयुष्यभर साथ देणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता तू लवकरच कुणाच्या तरी घराचा उंबरा ओलांडून गृहप्रवेश करून जाशील, असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा वेदांच्या आईला खूप छान वाटतं. तिला असं वाटतं की ही मुलगी इतकी तरुण आहे, ती आत्ताच फक्त वेदांच्या आठवणींमध्ये रमून राहते, याला काही अर्थ नाही. तिने सुद्धा तिच्या सोबतीने कुणीतरी चालणारा तिला मिळावा आणि ती त्याचा हात पकडून त्याच्याबरोबर आयुष्याने आपलं जीवन जगावं, असं आता वेदांच्या आईला वाटत असतं. तेव्हा ती वेदांच्या ज्या काही आठवणी आहेत त्या फाडण्याचा प्रयत्न करत असते, जाळण्याचा प्रयत्न करत असते. तिला वाटत असतं की नुपूरने आता आपला विचार करावा, पुढचा विचार करावा, आणि त्यासाठी वेदांच्या आठवणी आता कायमस्वरूपी संपवाव्या लागणार आहेत. आणि तेव्हा प्रेक्षकांनो ती आता त्याचे लेटर फाडायला जाणार, तेवढ्यात नुपूरे त्याने म्हणते हे काय करताय तुम्ही आई. तेव्हा ती म्हणते काय करते म्हणजे काय, अगं वेदांच्या आठवणी किती दिवस तू अशा जपून ठेवणार आहेस, ते आता जाळून टाकायला नको का. आता वेदांत नाही आहे तुझ्याबरोबर, तू आता तुझा विचार कर ना, पुढचा विचार कर.
तुला त्याची आठवण येते साहजिक आहे, पण म्हणून काय त्याच्या आठवणींमध्येच आता रमून राहणार आहेस का तू? मला बघून तुला वेदांची जास्त आठवण येते का गं? मग मी एक काम करते, मी हे घर सोडून जाते. मी जाते कुठेतरी आश्रमामध्ये वगैरे, पण मी इथे राहत नाही आहे. मला बघितल्यानंतर तुला त्याची आठवण येत असेल ना, आणि मग तू कुणाचाही विचार करत नाही, पुढचा मागचा कुणाचाही विचार करत नाही. मग मला संपू का? मी मला कायमचं संपवते, मी मरून जाते. तेव्हा नुपूर म्हणते, आई तुम्ही हे काय बोलताय? प्लीज असं काही तुम्ही बोलू नका हो. हे बघा, मला माहिती आहे वेदांत आता नाही आहे, पण म्हणून तुम्ही त्याच्या आठवणीसुद्धा माझ्यापासून हिरावून घेणार आहात का? सांगा ना. मला माहिती आहे वेदांत आपल्याबरोबर नाही आहे, पण त्याच्या आठवणी आहेत ना, मला त्याच्या आठवणींमध्ये रमू द्या ना हो. प्लीज तुम्ही नका मला त्याच्यापासून दूर करू, असं इकडे नुपूर आता आपल्या आईला म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काकू म्हणत असतात की तुला माहिती आहे का की मल्हारचे आई बाबा कसे एकत्र आले? तर छत्रे गुरुजीच आले होते आणि भाऊजींची पत्रिका बघायची होती. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की तुझ्या नशिबामध्ये एक अशी मुलगी आहे जी घरची लक्ष्मी होईल, जे सगळं काही ती सांभाळून घेईल. आणि तसंच झालं. भाऊजींच्या नशिबामध्ये माझी धाकटी बहीण होती, म्हणजे मी मल्हारची काकू पण आहे आणि मावशी पण आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काकू म्हणत असतात माझी धाकटी बहीण भाऊजींबरोबर लग्न करून या घरामध्ये आली आणि या घराचं सोनं केलं. आज हे जे काही आहे ना, ते सगळं तिच्यामुळेच तर आहे. भाऊजी गेल्यानंतर डगमगली नाही. लग्न झाल्यानंतर 2 वर्षातच तिला मल्हार झाला आणि तिने मल्हारची सुद्धा व्यवस्थित काळजी घेतली. तेव्हा प्रेक्षकांनो, हे आहेत आता तायडीचे आई वडील, जे म्हणत असतात की तुम्हाला माहिती आहे का, छत्रे गुरुजी येणार आहेत. आत्ताच मी ऐकलं बाहेर. आपण एक काम करूया, आपण त्यांना विचारूया की या घरामधून आणि या बिझनेसमधून त्या मल्हार खानविलकरचा पत्ता कधी कट होणार आहे ना, ते विचारूया. तेव्हा काका म्हणतात, हे बघ, माझ्याशी बोलली आहेस, बाहेर कुणाशी बोललीस ना, तर गुरुजींना जर कळलं की आपण त्या मल्हारचा पत्ता कट करण्याचा प्रयत्न करतोय, तर ते गुरुजी खानविलकरांचे खूपच जवळचे गुरुजी आहेत. ते सगळ्यांना सांगून टाकतील की आपण त्यांचा पत्ता कट करण्याचा प्रयत्न करतोय आणि सगळेजण मिळून आपलाच पत्ता कट करून टाकतील. कळलं का तुला? तेव्हा आता बाहेर कुणाशी काही बोलू नकोस. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काकू आपल्या बहिणीबद्दल बोलत असताना अजिबात थकत नाही, भरभरून कौतुक करत असतात. म्हणत असतात की मल्हारचे बाबा गेल्यानंतर हा जो बिझनेस आहे ना, तो डगमगला असता, पण माझी बहीण अजिबात थांबली नाही. घरची लक्ष्मी ती घरची लक्ष्मीच झाली. खूपच जास्त हुशार होती, त्याचबरोबर खूपच जास्त चलाक होती. तिने हा बिझनेस स्वतःच्या हिमतीने पुन्हा उभा केला आणि नावारूपाला आणला. आज हे जे काही खानविलकरांची तू संपत्ती बघतेस ना, ही सगळी माझ्या बहिणीमुळे शाबूत राहिलेली आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जेव्हा काका काकू म्हणत असतात की मल्हारचा पत्ता कट झाला पाहिजे आणि सगळी प्रॉपर्टी आपल्या मुलीला मिळाली पाहिजे, तेव्हा तिथे त्यांची मुलगी आहे, त्यांनी म्हणते, आई बाबा हे काय बोललात तुम्ही? तेव्हा इथे तिचे आई बाबा घाबरतात. तेव्हा इकडे आता त्यांची मुलगी येते आणि म्हणत असते की आई बाबा, किती वेळा सांगितलं की घरामध्ये काही बोलायचं नाही म्हणून. भिंतींनासुद्धा कान असतात. इतक्या मेहनतीने मी या घरामध्ये एंट्री मिळवलेली आहे आणि इतक्या मेहनतीने मी हे सगळं काही सांभाळण्याचा प्रयत्न करते. या घरामध्ये मी माझी एक छाप उमटवलेली आहे. मल्हारला मी माझ्या बाजूने केले. ही संपूर्ण प्रॉपर्टी मिळवण्यासाठीच तर मी धडपडते ना. मल्हारचं लग्न होऊ नये यासाठी सुद्धा मीच प्रयत्न करते. तेव्हा तिची आई म्हणते, अगं पण छत्रे गुरुजी येणार आहेत आणि मल्हारची पत्रिका बघून सांगणार आहेत ना की लग्नाचा दुसरा योग आहे म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, आता इथे ती म्हणत असते की अशी काळजी तुम्ही करू नका, कारण का मल्हारला कसं समजवायचं आहे ना, ते मी बरोबर बघितलं. तेव्हा ते म्हणतात, म्हणजे तू काय करणार आहेस? तेव्हा ती म्हणते, काय करणार आहे म्हणजे मला जे काही करायचं आहे ते करून झालं आहे. मी मल्हारला समजावून सांगितलं आहे. तेव्हा मल्हारला ती म्हणते की हे बघ, काकूंनी आहे ना गुरुजींना बोलावले तुझी पत्रिका बघायला. हे बघ, त्यांना असं वाटतंय की लवकरात लवकर तुझं लग्न व्हावं म्हणून गुरुजी येणार आहेत. पण तुला जर हे मान्य नसेल तर तू लगेच त्यांना बोलून टाका की माझी पत्रिका वगैरे बघू नका म्हणून. तू त्यांना ते सांगून टाक. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मल्हारला तिने आधीच भडकवून ठेवलेलं असतं. तर इथे नुपूरची आता सासू तिला म्हणत असते, वेदांची आई, की हे बघ, तू सुद्धा आता ना तुझा विचार कर. मला असं वाटतं की तुझ्या सोबतीने चालणारं तुला जर कोणी मिळालं तर तू तुझ्या लग्नाचा विचार करायला नको का?
मला असं वाटतं जोगतीनबाई, दिवस कसाही गेला असला तरी शेवट मात्र चांगला गेला. जोगतीनबाईंनी तुझी जी भविष्यवाणी केली आहे ना, ती मला खूप आवडली आहे. तेवढ्यातच इथे आता छत्रे गुरुजी आलेले असतात. तेव्हा छोटी काकू म्हणत असते की गुरुजी, मल्हारची पत्रिका बघा आणि सांगा ना, मल्हारच्या इथे नशिबामध्ये लग्नाचा योग आहे ना, तो कधी आहे ते सांगा ना. तेव्हा इथे मल्हार आता चिडतो आणि म्हणतो, हे बघा गुरुजी, सॉरी, मला माफ करा. म्हणजे मी तुमचा खूपच आदर करतो, पण मला आता दुसरं वगैरे लग्न करायचं नाही आहे. मावशी प्लीज, तू माझ्या लग्नाचा घाट घालू नकोस. मला लग्न करण्यामध्ये अजिबातच इंटरेस्ट नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, मल्हार आता रागाने तिथून निघून गेलेला असतो. तर पुढील भागामध्ये मल्हार स्वतःला त्रास करून घेत असतो. त्याच्या हाताला लागलेलं असतं आणि त्याच्या हातातून खूप रक्त येत असतं. तेव्हा त्याची दिदी तिथे येते आणि त्याच्या हाताला आता पट्टी वगैरे करत असते. मल्हार स्वतःलाच त्रास करून घेत असतो. त्याच्या नशिबात काही गोष्टी अशा घडून गेलेल्या असतात ज्याच्यामुळे त्याला हा त्रास होत असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे त्याची बहीण म्हणत असते की मल्हार, अरे हे काय करतोयस तू? तुला माहिती आहे ना, तुला त्रास झाल्यानंतर तुझ्या दिदीला डबल त्रास होतो, तरीसुद्धा तू हे करतोयस. तेव्हा हिचे छत्रे गुरुजी म्हणतात की मल्हार कितीही म्हणाला की त्याला लग्न करायचं नाही आहे, पण तरी त्याच्या आयुष्यामध्ये एक अशी मुलगी येणार आहे जिच्याबरोबर त्याचं लग्न होणार आहे, आणि ते सुद्धा लवकरात लवकर. तेव्हा इथे नुपूर म्हणत असते पोलीस स्टेशनमध्ये की साहेब, माझ्या अंगाला माझ्या नवऱ्याच्या नावाची हळद लागली होती. माझं लग्न होणार होतं आणि हळदीच्या दिवशीच माझ्या नवऱ्याचा खूप मोठा अपघात झाला. त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आणि ज्याने कुणी हा अपघात केला ना, त्याला शिक्षा झालीच पाहिजे लवकरात लवकर. जेव्हा इथे नुपूरची आता चोर लोक बॅग चोरून घेऊन जात असतात, तेव्हा मल्हार तिथे येतो आणि नुपूरची बॅग तिला मिळवून देतो, तिची मदत करतो.